आज अमरावती जिल्ह्यात एक मोठं आंदोलन पाहायला मिळालं। संपूर्ण जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी आपली मागणी जोरदारपणे मांडली। अमरावती जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविकांनी आज एकत्र येत सरकारच्या धोरणांचा निषेध केला। त्यांचा ठाम विरोध आहे तो म्हणजे FRS। सेविकांचा आरोप आहे की FRS योजना बंद झाली पाहिजे, कारण या योजनेमुळे गरोदर माता आणि बालकांना मिळणारा पोषक आहार योग्य प्रकारे पोहोचत नाही। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आवाज दो, आवाज दो, अशा सरकारचं करायचं काय? अशा सरकारचं करायचं काय? मुंबईची महिना काय म्हणते? अरे मुंबईची महिना काय म्हणते? मुंबईचा पोपट काय म्हणते? अरे मुंबईचा पोपट काय म्हणते? आवाज दो, आवाज दो। अंगणवाडी सेविकांनी लाडक्या बहिणीचे पैसे अजूनही खात्यात न आल्याचं सांगितलं, पण यावर्षी काही जिल्ह्यांमध्ये अजूनही हा निधी त्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही, म्हणून सेविकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे। काय सांगाल तुम्ही की हे आंदोलन जे तुम्ही केलेलं आहे सकाळपासून तर आतापर्यंत, तर हे कशाबद्दल आणि नेमकं कारण काय आहे? या आंदोलनामध्ये आम्ही पूर्ण जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस सहभागी झालेलो आहेत। यामध्ये सर्वात पहिलं कारण आमचं असं आहे की FRS जे आमच्या आहार येतो अंगणवाडीचा THR, तो आहार अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून जेव्हा ते लाभार्थी घ्यायला येतात ते बिलकुल म्हणजे तो ढोरंसुद्धा खाऊ शकत नाही। तो आहार देताना त्यांचा हर महिन्याला व्हिडिओ म्हणजे काम म्हणतो आपण त्याला FRS फेस कॅप्चर घ्यावं लागते। या महिन्यात जर आई आली तर पुढल्या महिन्यात वडील येतात, त्याच्या पुढल्या महिन्यात आजी येते आणि एकदा जर ते फेस कॅप्चर झालं, जर या महिन्यात आजीचा फेस कॅप्चर घेतला तर पुढल्या महिन्यात पण आजीच पाहिजे। आता तसं पण राहिलं नाही तर फक्त आईच पाहिजे आहे, तर त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे फेस कॅप्चर घेताना। नेमकं काय करायचं आहे तुम्हाला आता याच्यावर समोर काय करायचं आहे? FRS बंद झालं पाहिजे आणि THR जो आहे एकदम निकृष्ट दर्जाचे जनावर सुद्धा खात नाही। जर आपल्याला कुपोषण हटवायचं आहे तर हा THR बंद झाला पाहिजे आणि सुखधान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे। काय सांगितलेलं आहे मग त्यांनी या आंदोलनाबद्दल? या अजून आमचे डेप्युटी CO जे माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांची अजून चर्चा झाली नाही। आता आम्ही लवकरच सकाळपासून तुम्ही आंदोलनाला बसलेले आहे, त्याबद्दल काही परिणाम? अजूनपर्यंत आम्हाला कोणी भेटायला आलेलं नाही आहे, तर आमची या सरकारबद्दल तीव्र नाराजी आहे। काय करावं समोर तुम्हाला? आम्ही 9 तारखेला तीव्र मोर्चा काढणार आहे मुंबई आझाद मैदानला या संदर्भात। आणखी काय कारण आहे की नेमकं आहे? सगळ्यात पहिलं कारण आमचं असं की आम्हाला मानधन आहे, आम्हाला मानधन नको आहे, वेतन पाहिजे, वेतन श्रेणी लागू करा, सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे। FRS बंद करा आणि जे आहे लाडक्या बहिणीचं जे आम्ही काम केलं, दिवसाची रात्रीचा दिवस करून आम्ही जे काम केलं, नेटवर्क नव्हतं तर नेटवर्क एरियात जाऊन काम केलं, 50 रुपये फॉर्म प्रमाणे आम्हाला पैसे मिळेल म्हटलं होतं, पण आजपर्यंत अजूनही ते पैसे मिळाले नाही। जर ऑफिसला विचारणा केली असता पैसे आलेले आहे, पण काही कमी असल्यामुळे आम्ही टाकू शकलो नाही। किती महिने झाले तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे नाही मिळाले? लाडक्या बहिणीचे पैसे म्हणजे मॅडम जे आम्ही काम केलं 50 रुपये फॉर्म प्रमाणे ते पैसे आम्हाला 1 वर्ष होऊन गेलं आहे त्या कामाला, पण अजूनही आजपर्यंत एकाही सेविकेला पैसे मिळाले नाही। त्याला प्रोत्साहन भत्ता काय सांगाल मग तुम्ही याच्यावर? आम्ही एकच म्हणत आहे, पहिले आम्हाला जे आता PMVYचं जे काम दिलं आहे पंतप्रधान मातृत्व योजनेचं काम, आधी आमचं लाडक्या बहिणीचे पैसे द्या, नंतर आम्ही बाकी विषयावर चर्चा करू किंवा विचार करू। अर्चना रक्ष, विदर्भ न्यूज, अमरावती।